नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बी रँकर या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत भारतातील तसेच महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे जनक. चला तर मग पाहूया महत्त्वाचे जनक. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोणास म्हणतात? ऑप्शन ए डॉक्टर M.S. स्वामीनाथन, ऑप्शन बी डॉक्टर होमी भाभा, ऑप्शन सी डॉक्टर विक्रम साराभाई, ऑप्शन डी डॉक्टर APJ अब्दुल कलाम. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर विक्रम साराभाई. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय महासंगणकाचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ऑप्शन बी डॉक्टर M.S. स्वामीनाथन, ऑप्शन सी ग्राहम बेल, ऑप्शन डी विजय भाटकर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी विजय भाटकर. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए डॉक्टर सतीश धवन, ऑप्शन बी डॉक्टर होमी भाभा, ऑप्शन सी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ऑप्शन डी विजय भाटकर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर होमी भाभा. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए डॉक्टर मनमोहन सिंग, ऑप्शन बी वसंतराव नाईक, ऑप्शन सी शरद पवार, ऑप्शन डी M.S. स्वामीनाथन. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर M.S. स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक पाचवा, भारतीय क्षेपणास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए डॉक्टर सतीश धवन, ऑप्शन बी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ऑप्शन सी डॉक्टर होमी भाभा, ऑप्शन डी डॉक्टर विक्रम साराभाई. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक सहावा, भारतीय उद्योगाचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए धीरूभाई अंबानी, ऑप्शन बी जमशेदजी टाटा, ऑप्शन सी रतन टाटा, ऑप्शन डी गौतम अदानी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी जमशेदजी टाटा. प्रश्न क्रमांक सातवा, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए दादाभाई नौरोजी, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी राजाराम मोहन राय, ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी राजाराम मोहन रॉय. प्रश्न क्रमांक आठवा, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए दादासाहेब फाळके, ऑप्शन बी दादाभाई नौरोजी, ऑप्शन सी राजा हरिश्चंद्र, ऑप्शन डी अमिताभ बच्चन. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए दादासाहेब फाळके. प्रश्न क्रमांक नववा, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल,
ऑप्शन डी लोकमान्य टिळक. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी लोकमान्य टिळक. प्रश्न 10वा, भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए मनमोहन सिंग, ऑप्शन बी दादाभाई नौरोजी, ऑप्शन सी निर्मला सीतारामन, ऑप्शन डी जमशेदजी टाटा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 11वा, भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए विनोबा भावे, ऑप्शन बी नारायण लोखंडे, ऑप्शन सी बंकिमचंद्र चटर्जी, ऑप्शन डी सुरेंद्रनाथ बॅनर्जी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सुरेंद्रनाथ बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 12वा, भारतीय ग्रंथालयाचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए एस आर रंगनाथन, ऑप्शन बी वि स खांडेकर, ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन डी पु ल देशपांडे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए एस आर रंगनाथन. प्रश्न क्रमांक 13वा, आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए जयप्रकाश नारायण, ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन सी पंडित नेहरू, ऑप्शन डी डॉक्टर बी आर आंबेडकर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पंडित नेहरू. प्रश्न क्रमांक 14वा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन सी जयप्रकाश नारायण, ऑप्शन डी डॉक्टर बी आर आंबेडकर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर बी आर आंबेडकर. प्रश्न क्रमांक 15वा, पाणी पंचायतीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए वसंतदादा पाटील, ऑप्शन बी विलासराव साळुंखे, ऑप्शन सी नाना पाटेकर, ऑप्शन डी विलासराव देशमुख. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी विलासराव साळुंखे. प्रश्न क्रमांक 16वा, पंचायत राज पद्धतीचा जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए अशोक मेहता, ऑप्शन बी बापू काळे, ऑप्शन सी वसंतराव नाईक, ऑप्शन डी बलवंतराव मेहता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी बलवंतराय मेहता. प्रश्न क्रमांक 17वा, बुधान चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए क्रांतिसिंह नाना पाटील, ऑप्शन बी विनोबा भावे, ऑप्शन सी लाला लजपत राय, ऑप्शन डी महात्मा गांधी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 18, आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए दादाभाई नौरोजी, ऑप्शन बी डॉक्टर बी आर आंबेडकर, ऑप्शन सी मनमोहन सिंग, ऑप्शन डी जमशेदजी टाटा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 19,
भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए बेल, ऑप्शन बी मार्कोनी, ऑप्शन सी जगदीशचंद्र बोस, ऑप्शन डी सॅम पित्रोदा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सॅम पित्रोदा. प्रश्न क्रमांक 20. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए डॉक्टर B.R. आंबेडकर, ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी गो. आगरकर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 21. भारताच्या एकीकरणाचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी पंडित नेहरू, ऑप्शन सी राजाराम मोहन रॉय, ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 22. भारतीय आरमाराचे जनक कोणास म्हटले जाते? छत्रपती शाहू महाराज, ऑप्शन बी छत्रपती संभाजी महाराज, ऑप्शन सी छत्रपती शिवाजी महाराज, ऑप्शन डी संत तुकाराम महाराज. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 23. आधुनिक महाराष्ट्राचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए नाना शंकर शेठ, ऑप्शन बी यशवंतराव चव्हाण, ऑप्शन सी राजाराम मोहन रॉय, ऑप्शन डी बाळशास्त्री जांभेकर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए M.S. स्वामीनाथन, ऑप्शन बी वसंतराव नाईक, ऑप्शन सी वसंतदादा पाटील, ऑप्शन डी शरद पवार. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी वसंतराव नाईक. प्रश्न क्रमांक 25. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए केशवसूत, ऑप्शन बी केशव कुमार, ऑप्शन सी कुसुमाग्रज, ऑप्शन डी बी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए केशवसूत. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.